ओरेडे फेमचा शिक्का लगा रे ओरेडे फेमचा शिक्का लगा रे यस सुपर हिट्स 93.5 बरड एफएम पर गुड वाले इवनिंग औरंगाबाद। सैंडी यहाँ पर है। एमएच 93 की राइड भी शुरू है। बाहर अभी अभी बारिश हो चुकी है। औसम वाला मौसम है। एंड गेस इस औसम वाले मौसम में एक क्यूट सी प्यारी सी दोस्त आपके साथ में हो, हाथों में कॉफी का कप हो, तो क्या मजा आएगा। बॉस झूठ नहीं बोल रहा हूँ। इस प्यारी सी क्यूट सी मेरी फ्रेंड की आप आवाज सुन लो। सई तामणकर आहे सध्या आपल्यासोबत। हाय सई, वेलकम टू द स्टुडिओ। हाय सॅन्डी, थँक्यू सो मच. नमस्कार औरंगाबाद. तू कॉलेजमध्ये असताना तुझ्या कट्ट्यावर किती लोकांनी तुला प्रपोज केलं होतं? ओ माय गॉड, एक पण नाही. प्रपोज केलं होतं मला. मी हिच्यासोबत कॉलेजमध्ये का नव्हतो? कोणीच नव्हतं केलं. आता मला सडनली रिअलाइज झालं, कारण मी थोडीशी भाई टाईप होते कॉलेजमध्ये असताना, त्यामुळे फार कोणी माझ्या नादाला लागायचं नाही. एक मिनिट नाही, असं होतं. आणि आम्ही खूप मजा करायचो, पण कट्टा नाही. पण आमच्याकडे एक स्नोडेन नावाची जागा होती, आईस्क्रीम पार्लर. आम्ही सगळे लेक्चर्स बंक करून तिकडे बसायचो आणि खूप गप्पा गोष्टी, टाइमपास. मग संध्याकाळी फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग, म्हणजे अभ्यास सोडून बाकी सगळं प्लॅनिंग तिकडे व्हायचं. आणि मी अजूनही सांगलीला गेले की तिकडे आम्ही जातो आणि भेटतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या त्या काळामध्ये म्हणजे काहीच महिन्यापूर्वीची गोष्ट असं नाही, काही वर्षापूर्वीची, असं काही. येस येस येस, काही वर्षापूर्वी. तर तुझ्या कट्टा गँगमध्ये कोणाची लव्ह स्टोरी अशी झाली होती जी तुला आठवती, किंवा ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही त्याला पॅचअप केलं, अरे छोड यार तेरे टाईप की नाही थी वो, किंवा तुझ्या टाईपचा तो नव्हता, वॉटेवर, एक धमाल. खूप आहेत अशा, खूप आहेत स्टोरीज. पण आता त्यांची सगळ्यांची दुसऱ्या लोकांची लग्न झाली, त्यामुळे सांगणं उचित ठरणार नाही. पण असं आय थिंक असतंच कॉलेजमध्ये. फर्स्ट क्रश, फर्स्ट लव्ह हे सगळ्यांचं असतं. आज मी जेव्हा जाते कॉलेजमध्ये किंवा मी जेव्हा स्टुडंट्स बघते, तर मला खूप आठवण येते या सगळ्याची, की मी कॉलेजमध्ये असताना मी कशी होते, मग माझे फ्रेंड्स कसे होते, मग मी काय धमाल केली. खूप नॉस्टॅल्जिक व्हायला होतं आणि परत यंग पुन्हा कॉलेजमध्ये जावं असं वाटतं. तू भाईगिरी सारखी करायची असं म्हणाली होतीस, कोणाला दिले होतेस का रुपाक काही? नाही, पण मी रॅगिंग केलं होतं एका मुलाला. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, पण त्याच्या पुढची गंमत खरी जास्त मजेशीर आहे. ते रॅगिंग केल्यानंतर ना मी थोडीशी घाबरली आणि 2 दिवस कॉलेजलाच गेले नाही. आणि त्या मुलाच्या ग्रुपमधली सगळी मुलं मला शोधत होती की कोण आहे ही मुलगी जिने आमच्या मित्रावर रॅगिंग केलं, हाऊ डेअर शी डिड दॅट वगैरे वगैरे. मग 2 दिवसानंतर परत सगळं शांत झालं. रेड का जो शिक्का लगे तो हर आइटम नंबर 1 हो जाए, गली शहर या मोहल्ला सिक्के के दम से हिला। ओरेडे फेमचा शिक्का लगा रे